पहले भगवती ने अपने पति को निर्भय सिंह डकैत के बारे में पढ़ लेना गूगल पे। जी जी बिल्कुल। उसको तैयार किया और फिर इसको 4 महीने में मैंने अपने जीडीपी से मिलके और थोड़ा जुडिशियल एक्शन करके उसको मुक्त करा दिए सारे मुकदमों से। जब वो मुक्त हो गया तो वो हमारा फुल टाइमर कार्यकर्ता बन गया और वो गांव में जाके 3 बातें कहता था। जरा ये तीनों बात ध्यान से सुन लो। कहता था, सुनो भाई, अब हम समझदार हो गए हैं, पानीदार हो गए हैं, इज्जतदार हो गए हैं, मालदार हो गए हैं। जिन्हें मेरे जैसा बनना है वो अब बंदूकें छोड़ो, पानी का काम करो और खेती के काम में लग जाओ। क्या बात है। ये जो निर्भय सिंह था, इसके गैंग में 142 डाकू थे और ये सबसे बड़ा गैंग था। निर्भय सिंह के इस सारे प्रयास से सब लोग धीरे धीरे आने लगे और जो भी लोग वापस आते थे हम उनकी ज़मीनों को ठीक करवाने का काम और उनकी ज़मीनों पर पानी का काम करते थे। कि जो लोग बंदूक से अपना जीवन चलाते थे उन्होंने बंदूकें छोड़कर किसानी कैसे करना शुरू किया। दोस्त, मैं आपको इतना कहना चाहता हूँ कि चंबल के डाकू की बंदूकें छुड़ाना आसान था मेरे जीवन में, लेकिन ये जो दिल्ली बंबई वाले डाकू हैं इनकी बंदूकें कौन छुड़वाएगा। चंबल के डाकू की बंदूकें तो बहुत आसानी से छुप जाती, लेकिन ये दिल्ली बंबई में जो बड़े डाकू बैठे हैं इनकी बंदूकें जिस दिन छुटना शुरू होगा उस दिन भारत फिर से जगत गुरु बनेगा, विश्व गुरु बनेगा। ऐसे कहने से भारत विश्व गुरु नहीं बनेगा। पहले इन दिल्ली बंबई वालों की बंदूकें छुड़वाना शुरू करो। जी। आणि समस्या नेहमी तीच असते की आत्महत्या शेतकरी करतात का म्हणून एक यवतमाळ जिल्ह्यात कोठोडा नावाचं एक आदिवासी गाव आहे, पूर्ण आदिवासी, ज्या गावात 72 शेतकऱ्यांच्या आत्महत्या होती पांढरकवडा ब्लॉकमध्ये आणि ते गाव आदर्श गावाने दत्तक घेतलं. आज 12-13 वर्ष झाले त्या गावात एकही शेतकऱ्याची आत्महत्या नाही. ईटी न्यूज नेटवर्क, हर पल आपके साथ, बने रहिए आखिरी तक. सगळ्यांचं स्वागत करतो. विदर्भ हा पर्जन्यमानाच्या दृष्टीनं पाहायला गेलं तर पूर्णपणे कोरडा प्रदेश नाहीये मित्रांनो. बऱ्याचदा काय होतं की पाऊस ज्या वेळेला पडतो त्यावेळेला त्याचं पाणी आपण जिरवतोय मुरवतोय का, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. असमान पावसाचा फटका हा केवळ विदर्भाला नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राला आपण सगळेजण अनुभवताना दिसतं. काय होतं ज्यावेळेला महाराष्ट्राचं आपण चित्र पाहतो त्यावेळेला साधारणतः असमान पावसामुळे, कारण पावसाचा कालावधी महाराष्ट्रामध्ये हा जून ते सप्टेंबर असा आजपर्यंत मानला जात होता. मात्र पर्यावरणात होत असलेले जे बदल आहे त्यामुळे ही सायकल बिघडताना दिसतीये. पावसाच्या बातम्या किंवा हेडलाईन ज्या वेळेला आम्ही देतो त्यावेळेला आम्हालाही शंका असते की खरोखर महाराष्ट्रामध्ये पाऊस येणार आहे का, तो समान वाटप करणार आहे का, जमिनीवरती पडेल का आणि मग तो जिरवला जाणार का. त्यामुळे हे असमान वाटप जे आहे ते सगळ्यांसाठी, आपल्या सगळ्यांना चिंता वाढवणारी गोष्ट आहे. बरं, पाऊस झाला तर झालेल्या पावसाचं नियोजन कुठेतरी चुकतं आणि मग तुमच्या आमच्या टॅपपर्यंत येणारं जे पाणी आहे ते आमच्यापर्यंत का पोहोचत नाही, हा प्रश्न आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये येतो. त्यानंतर पुढची महत्त्वाची समस्या आहे की शेतीसाठी येणारं पाणी देखील असमान आल्यामुळे अनेकदा त्याचा फटका आपल्याला सगळ्यांना बसतो. कारण पीक जर वेळेवरती आलं नाही तर आपण सगळेजण पोटासाठी आणि आपल्या ताटात नेमकं काय घेणार, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. बरं, विदर्भातील प्रमुख पाणीविषयक समस्या या संदर्भामध्ये आज संकल्प संवादामध्ये आपण चर्चा करणार आहोत. मूळ समस्या आपल्या काय आहेत तर पावसाचं असमान वितरण, भूजलावरती त्यामुळे वाढत चाललेला त्याचा ताण, सिंचनाचा अपुरा विस्तार, पावसाचं वाहून जाणारं पाणी, पिण्याच्या पाण्याची समस्या आणि शेतीतील पाणी वापराची कार्यक्षमता, यावरती आज मूळ समस्यांवरती चर्चा होणं अपेक्षित आहे. जलसंधारण असेल, जलसाठवण असेल, भूजल पुनर्भरण असेल, सूक्ष्म सिंचन असेल, पाण्याचा काटेकोर वापर असेल आणि पीक पद्धतीतील बदल, याचा एकात्मिक परिणाम आपण महाराष्ट्रामध्ये, आपल्या देशामध्ये कशा प्रकारे साधू शकतो या संदर्भातलं मार्गदर्शन
करण्यासाठी आज आपल्यासोबत दोन महत्त्वपूर्ण व्यक्ती आहेत. जलसमृद्ध विदर्भ 2035 संकल्प पूर्तीसाठी मार्गदर्शन करण्यासाठी आपण पहिले आमंत्रित केलेलं आहे. वॉटरमॅन ऑफ इंडिया, भारत के जल पुरुष हम जिन्हें जानते हैं. त्याचबरोबर रेमन मॅगसेसे पुरस्कार विजेते डॉक्टर राजेंद्र सिंग. जोरदार टाळ्यांनी आपल्याला त्यांचं स्वागत करायचं आहे. आजपर्यंत त्यांनी काय केलं असा प्रश्न जर कुणाच्या मनात असेल तर अगदी थोडक्यात जलसंधारणाच्या, नद्यांच्या पुनरुज्जीवनाचा आणि सोबतीनं जोहड निर्माणाचं काम. जोहड म्हणजे काय मी त्यांच्याकडूनच जाणून घेणार आहे खरं तर. आणि त्यानंतर दुसरे मान्यवर आपल्या सोबत आहेत ज्यांना खरोखर परिचयाची गरजही नाही. मात्र अहमदनगरमधील हिवरे बाजार तुम्हाला सगळ्यांना लक्षात असेल. हिवरे बाजार गरिबीनं ग्रासलेलं, कुठेतरी मागं पडलेलं आणि बेरोजगारीनं ग्रासलेलं असं गाव. मात्र त्यानंतर संपूर्ण देशासाठी एक रोल मॉडेल ज्यांनी बनवलं ते त्या काळचे आपले सरपंच पोपटराव पवार, ज्यांना त्यानंतर 2020 पर्यंत त्यांनी जे कार्य केलं त्यासाठी पद्मश्रीनं गौरवण्यात आलं. दोघांचं देखील मनपूर्वक आपण स्वागत करूयात आणि पहिल्या प्रश्नाकडे मी वळतोय यावेळेला. जलसमृद्ध विदर्भ 2035 ही जी संकल्पना आहे त्याची आज आपल्याला का गरज पडली, म्हणजे पाण्याचं नियोजन 2035 पर्यंत काय असायला हवं याची तयारी आजपासून का करायला हवी? डॉक्टर राजेंद्र, ये समझ लेना चाहिए कि विदर्भ इस देश को सोने की चिड़िया बनाने वाला भूभाग था जी. कुल 300 साल पहले तक. आज नहीं है. क्यों? क्यों नहीं है? क्योंकि विदर्भ के लोगों ने जो भी धरती के पेट में पानी था उसको निकालने के लिए तकनीक और इंजीनियरिंग को भरपूर उपयोग किया. जी. लेकिन धरती के पेट को पानी से भरने की कोशिश उन्होंने नहीं की. और जो भारत और जो विदर्भ इस धरती से, प्रकृति से लेने देने का संतुलित रिश्ता रखता हो, जो देश प्रकृति को भगवान मानता हो और पानी के काम को पुण्य का काम मानता हो, उसी देश का एक बड़ा हिस्सा विदर्भ पानी के बारे में गैर जिम्मेदाराना तरीके से धरती के पेट को खाली करने के लिए हजारों फीट नीचे तक चला जाता है. जी. लेकिन उसके मन में कभी ये नहीं आता कि ये जो वर्षा का चक्र है, इस वर्षा के चक्र के साथ हम अपना फसल चक्र जोड़ दें. जैसी वर्षा होती है, जहाँ वर्षा होती है, सिंचन कम करना पड़ेगा, धरती के पेट से पानी कम निकालना पड़ेगा. और मैं इतनी बात कहना चाहता हूँ मेरे पिछले 50 साल के अनुभव में कि जब समाज जागरूक होकर इस प्रकृति से लेने और देने के रिश्ते में संतुलन बनाता है तब वो कभी बेपानी नहीं होता. विदर्भ भी बेपानी नहीं होता. विदर्भ को बेपानी करने में हमारा जो लालच है, बिना सोचे समझे गन्ना भी उगा लेते हैं, बिना सोचे समझे चावल भी उगा लेते हैं. जी. तो मुझे एक बात कहनी ज़रूरी है कि विदर्भ इस 21वीं शताब्दी में अपने आप को भी और इस देश को भी दोबारा सोने की चिड़िया बनाने में मदद कर सकता है. लेकिन शर्त ये है कि वो एक हाथ से बारिश के पानी को पकड़ना शुरू करे और दूसरे हाथ से पानी को अनुशासित होकर उपयोग करना शुरू जी करे. बिल्कुल. विदर्भ की जल उपयोग दक्षता, स्किल डेवलपमेंट ऑफ एफिशिएंट यूज ऑफ वाटर ऑफ विदर्भ यदि शुरू नहीं होगा तो तुम कुछ भी कर लो, गंगा का पानी ले आओ या गोदावरी का ले आओ, विदर्भ पानीदार नहीं हो सकता. विदर्भ को बाहर का पानी पानीदार नहीं बना सकता. विदर्भ यदि पानीदार बनेगा तो अपने पानी से बनेगा. बस हम अपने पानी को एक हाथ से पकड़े और दूसरे हाथ से अनुशासित होकर उपयोग करें तो पानीदार बन सकता है.
और अनुशासित होने के लिए यहाँ के किसानों को अपना फसल चक्र वर्षा के चक्र के साथ जोड़ना पड़ेगा. बघितलं समस्या किती गंभीर आहे. अच्छा भाई, माफ करना, मुझे मराठी समझ में आती है लेकिन मराठी में बोल नहीं पाता है, तो मैं मराठी के सवालों का हिंदी में जवाब दूंगा, इसलिए क्षमा करना. नहीं, पर एक बात बताएं, हम लोग भी नागपुर में जो रहते हैं या विदर्भ में जो रहते हैं वो मराठी को भी समझ पाते हैं और हिंदी को भी बहुत अपनेपन से अपने घरों में भी बातें करते हुए नजर आते हैं. बरं, समस्या किती गंभीर आहे हे आपल्याला सगळ्यांना लक्षात आलं. त्यावरच्या उपाययोजनांवरती आपण चर्चा करणार आहोत. पोपटरावजी, पुढचा प्रश्न तुमच्यासाठी आहे, विदर्भाशी संबंधित आहे. मला सांगा, विदर्भातली जलसमस्या जी आहे त्यासाठी कोण कारणीभूत आहे? पाण्याची कमतरता, पाण्याचं असमान नियोजन की लोकसहभाग? नेमका आम्ही कुठे कमी पडतोय? कारण हिवरे बाजारचं उदाहरण जर रोल मॉडेल होऊ शकतं तर मग विदर्भामध्ये ते रोल मॉडेल जे आहे ते राबवायला हवं का? पोपटरावजी. खरं म्हणजे समस्या ज्या असतात तर मुळात निसर्ग आपल्या सर्वांना समान न्यायाने देत असतो. बरं. पण आपण त्याचा उपयोग असमान पद्धतीने वापरतो. कसा? जर महाराष्ट्राचा विचार आपण केला तर कोकणामध्ये सिंधुदुर्गपर्यंत पाहिलं तर आपल्या कमी 4-4.5 मिलीमीटर पाऊस पडतो. दुष्काळी महाराष्ट्रात आलो तर 300-400 पर्यंत खाली येतो. पुन्हा आपण मराठवाड्यात आलो तर 500-600 पर्यंत जातो. आणि विदर्भ पाहिला तर विदर्भामध्ये 1600 म्हणजे 800 ते 1600 मिलीमीटर पाऊस पडतो. मग एवढा पाऊस पडूनही आपण त्याच पद्धतीने पाणी अडवा आणि जिरवाला तसेही विदर्भामध्ये काही मर्यादा आहेत. बरं. कारण मुळात विदर्भाची सिंचन व्यवस्था ही मालगुजारी तलावापासून सुरू होते आणि मालगुजारी तलाव एक काळी विदर्भाला पाण्याच्या दृष्टीने समृद्ध केलेलं होतं. कारण जेवढं पाणी पडायचं ते तलावात घेऊन त्या पद्धतीने फड पद्धती टाईप तो पिकाला वापरलं जायचं. बरं. आणि आता आपण पाहतो की मूळ शेतीच आपली पर्जन्य आधारित होती. मग आपण संरक्षित पाण्याचा शोध लावला, मग रब्बी घ्यायला लागलो आणि आता आपण उन्हाळी सिंचन करायला लागलो. लोकसंख्या वाढते आणि सिंचनाची क्षमता रब्बी आणि उन्हाळी केली, त्यामुळे भूगर्भातील पाण्यावर जास्त प्रेशर यायला लागलं. आणि नवीन नवीन टेक्नॉलॉजी आता शेततळे आणले. अमरावतीत पाहिलं तर इनलेट आउटलेटचे आहेत, प्लॅस्टिक टाकायची गरज नाही पडत अमरावती अकोल्यामध्ये. आणि एक संरक्षित पाणी मिळतं. पाऊस पडला, पेरणी झाली आणि एक संरक्षित पाणी मिळालं की पीक पुढे आपण घेऊन जातो. पण नेमकी आता हेच व्हायला लागलंय की बाजारात जे विकत ते पीक आपण घ्यायला लागलं. आणि शाश्वत कशाची आहे? ऊसाची. मग ऊसाकडेच आपण जायला लागलो तर मग जमिनी खालचं पाणी घेऊन आपण जमिनीवर आणायला लागलो. त्याचा परिणाम जो आहे की आपल्या पुढे एक पाण्याची समस्या आता निर्माण होताना दिसत आहे. बरोबर आहे. खरं म्हणजे पाणी अडवा आणि जिरवा याला विदर्भामध्ये मर्यादा आहेत. कारण इथलं जे सॉईल आहे त्याची वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी आहे आणि त्याचबरोबर जिथे सलाईन जमिनीचं प्रमाण जास्त आहे. मग बुलढाणा आणि तो काही भाग आपण घेतला तर मला असं वाटतं की पडणाऱ्या पाण्याचा प्रत्येक थेंब तो आपण कशा प्रकारे थांबवून शेती करू शकतो, त्याचं नियोजन कसं करू शकतो, यासाठी आपण उपलब्ध पाण्याच्या आधारे पीक पद्धतीचं नियोजन केलं पाहिजे. बरोबर आहे. आपण जर आपल्याकडे 100 लिटर पाणी आहे आणि 200 लिटरचं पीक घेण्याचा प्रयत्न केला तर समस्या निर्माणच होणार आहे. म्हणून मूळ समस्या ही पाणी आणि पीक व्यवस्थापनातली आहे. बरोबर है, त्याचं व्यवस्थापन आपण करूया. डॉक्टर राजेंद्र जी, मैं आपसे थोड़ा सा आपके बचपन के बारे में जानना चाहता हूँ. हाँ, 3 पीढ़ियों को रिप्रेजेंट करने वाली हमारी डेस्क अभी यहाँ पे सब लोग देख पा रहे हैं. आपके बचपन में राजस्थान कैसा था, महाराष्ट्र कैसा था, हमारा विदर्भ कैसा था और उसमें इतना बदलाव क्यों आ गया, कुछ किस्से मैं आपसे जानना चाहूँगा. मेरे बचपन के बारे में जानना है तो फिर मेरा जन्म तो दिल्ली के पास डोला गांव में हुआ, दिल्ली से करीब 40 किलोमीटर. पर हम मूलतः चित्तौड़गढ़ के हैं जी. चित्तौड़गढ़ में सिसोदा, लेकिन वहाँ से
माइग्रेट होके मेरे जो पुरखे थे वो दिल्ली आ गए। मैं अपने बचपन की जब मैं 11वीं क्लास में था, पढ़ रहा जी। था, तो मैंने अपने दादा से कहा कि दादा, हमारा गांव बाढ़ में क्यों डूबता है? आप इस गांव के ज़मींदार हैं, आप इस गांव को बाढ़ से क्यों नहीं बचा सकते? तो मेरे दादा ने कहा, तू पागल है क्या? तेरा काम पढ़ाई का है, तुझे गांव की क्या चिंता है? क्यों चिंता करता है? मैंने कहा मैं इसलिए करता हूँ कि आपकी वो जो गांव डूबता था, हमारी ही ज़मीन पर से एक बहुत बड़ा नाला था, वो नाले का पानी हमारी ज़मीन पर ही टूटा था और सारा पानी फिर हमारी ज़मीन पे टूट के हमारी ज़मीन को काटता हुआ गांव में ले आता। तो मेरे दादा ने कहा, इस गांव के किसी आदमी ने मुझसे आके कहा आज तक कि इस गांव को बाढ़ से बचाना है? तू क्यों कह रहा है? और बहुत गुस्से में, पहले तो हमारी हिम्मत नहीं होती थी अपने दादा से बात करना या पिताजी से बात करना। उस उम्र में हम अपने पिताजी से या दादा से बात नहीं कर सकते थे। दादा से थोड़ा बहुत कर लेते थे क्योंकि दादा जरा दादा होते हैं जी। तो, लेकिन पिताजी से तो कर ही नहीं सकते थे। फिर भी हमने हिम्मत करके की। तो जब मुझे मेरे दादा ने कहा कि गांव ने क्यों नहीं कहा मुझे, तो मेरी क्लास में जो पढ़ने वाले मेरी उम्र के बच्चे थे, मैंने उनसे कहा कि यार, मेरे दादा ने कहा कि गांव के लोगों ने इस बाढ़ से बचने के लिए कभी दादा से बातें नहीं की, तो क्या हम लोग या आप लोग जाके बात कर सकते हैं क्या? तो सब विद्यार्थी तैयार हो गए। उन्होंने कहा हाँ, उनसे हम जाके कहेंगे। तो 10-12 विद्यार्थी गए, मैं भी उनके साथ था जी। जब मेरे दादा से मिलने गए तो उन्होंने कहा, दादा आपकी उम्र तो 80 साल हो गई, अब आपको 10-20 साल और जीना है, तो आप तो इस बाढ़ में निकाल लेंगे, लेकिन हमें तो अब 80 साल जीना है, तो हम 80 साल तक बाढ़ में ही डूबते रहेंगे क्या? तो मैंने देखा कि मेरे दादा का जो चेहरा था वो बिल्कुल साइलेंट हो गया। जितना गुस्सा वो मेरे ऊपर उन्होंने पहले किया था, वो गुस्सा नहीं आया उनको, बिल्कुल नहीं आया। और साइलेंट 2-3 मिनट के बाद उन्होंने पूछा, बताओ काहे करें? तो उन्होंने कहा, तुम अपना ट्रैक्टर हमें दे दो और डीजल दे दो, हम कर लेंगे जो हमें करना है। मेरी उम्र के बच्चे थे सब, जी। कोई बड़े आदमी नहीं थे। तो एक तो हमारा ट्रैक्टर, और फिर गांव में उस ज़माने में ट्रैक्टर नहीं होते थे। 74 की बात कर रहा हूँ सर मैं आपके सामने। तो एक ट्रैक्टर और गांव में से मिल गया। 2 ट्रैक्टरों ने मिलके जहां वो पूरा नाले का पानी आता था और निकल के वो फिर नदी में जा सकता था, उस जगह को हमने 3 महीने में बिल्कुल साफ कर दिया। और वो जो नाले का पानी था वो अब उस घुसाई वाले जोहड़ को पार करता हुआ नदी में जाने लगा। दोस्तों 1974 के बाद 75 में हमारा काम पूरा हुआ। 75 के बाद आज तक वो गांव कभी बाढ़ में नहीं डूबा। अच्छा, क्या बात है, तालियां होनी चाहिए। ये इस चीज़ कहानी की। है मेरे बचपन की, जब मैं 11वीं क्लास में था। फिर मैं थोड़ा बड़ा हुआ, मेरे पिताजी मुझ पर बहुत नाराज होते थे। क्यों? वो हमेशा मुझे नालायक कहते थे। तू नालायक है, तू किताबें भी दे आता है, स्लेट सब कुछ दे आता है, कॉपियाँ दे आता है, बच्चों को तू दे के आ जाता है सब, जी। तू देने का काम करता है, कभी अपने पास भी बचाया कर। 4 साल भारत सरकार में रहा जयपुर में। उसके बाद मुझे लगा कि ये जो सरकारें हैं ये केवल करप्शन करती हैं जी। और नेताओं को दाता बनाती हैं। नेता अपनी जेब से तो देता नहीं है पैसा, पैसा तो हमारा ही होता है, पर बांट के वो ये दिखाता है कि मैंने दिया, मैंने ये सब काम किया। तो ये जो नेताओं का दातापन है, दातार कहते हैं उसको, मैंने कहा ये सब गड़बड़ हमें भुगतनी पड़ती है, इसके हिस्से हम भी हैं। तो मैं भारत सरकार छोड़ के मैंने ऐसा गांव चुना जिस गांव के लोग उजड़ गए थे बेपानी होकर। अच्छा। उस गांव में और जो 2-4 बूढ़े लोग रहते थे वो सब रतौंधी रोग से ग्रसित थे। तो उनका इलाज किया, वो ठीक हो गए। उनमें से एक बूढ़े बाबा थे, उनका नाम था बांगू काका। बांगू काका ने कहा, ओ राजेंद्र, माने थारी दवाई को चावे और थारी पढ़ाई भी को चावे, माने तो पानी चावे। तू माँ के गांव में रहवे छे ना, तो पानी का काम कर, माने थारी दवाई और पढ़ाई की जरूरत को नहीं छे, ये काम बंद कर दे, नहीं तो गांव छोड़ के चला जा। बाप रे। बहुत गुस्से में था। तो मैंने कहा, काका मुझे पानी का काम करना नहीं आता, तो मैं पानी का काम करूँगा कैसे? बोला, यह काम तो मैं सिखा दूंगा। तो तब तो मैं जवान था, मेरी उम्र तब 25 साल हो गई थी।
तो मैंने कहा काका तो मुझे सिखा देगा, तो तू क्यों नहीं करता? क्योंकि जवान लोगों में सवाल पूछने की जरा वो करेक्टर होता है, उसका खून चरित्र गरम होता है। तो उसकी आंखों में आंसू आ गए। बोला अरे जो नेता छे ना, आ नेताओं ने गांव बांट दियो, आधा वो पार्टी का आधा वो पार्टी का। अब गांव को साझे का काम करे ही को नहीं, तो साझे का काम को नहीं हुए तो गांव बट गया। तो मैंने कहा काका जब तेरे कहने से गांव साझे का काम नहीं करता तो मेरे कहने से कैसे करेगा? बोला रे तू किसी का ही को नहीं छे, और जो किसी का नहीं होता वो सबका होता है। क्या बात है। तो मैंने सोची काका तो गहरी बात करे है। तो मैंने कहा काका फिर तू बता कितने दिन में सीख जाऊंगा पानी का काम? बोला 2 दिन लाग गया, 2 दिन में सिखा दूंगा, तुझे डबल डॉक्टर बना दूंगा 2 दिन में। तो दोस्तों मेरी 2 PhD 2 दिन में कंप्लीट की मांगू काका ने। मांगू काका अनपढ़ किसान था, उसको बोलना नहीं आता था, उसके पास वोकैबुलरी में शब्द नहीं थे, इसलिए उसने मुझे बिल्कुल स्ट्रिक्ट कर दिया था कि मुझसे कोई सवाल मत पूछना, तू मैं जो कहूँ वो करना। तो उसने पहले दिन जब मुझे बुलाया तो हमारे जो सूखे कुएं थे उन सूखे कुओं में चमड़े के चरस में बैठा के सूखे कुएं में नीचे पटक दिया 150 फीट गहरे, और बाहर निकाल के पूछा अरे कहीं देखा तूने कुएं में? तो वो जो कुआं था उसमें ऐसे कन्फाइंड वर्टिकल फ्रैक्चर थे सीधे ऊपर से नीचे की तरफ। तो जहाँ धरती में कन्फाइंड वर्टिकल फ्रैक्चर्स होते हैं वहाँ पर हरे पेड़ होते हैं और पेड़ों में पत्तियाँ होती हैं और पेड़ लंबे होते हैं। अच्छा। और जहाँ अनकन्फाइंड हॉरिजॉन्टल फ्रैक्चर्स होते हैं वहाँ पेड़ नहीं होते, वहाँ झाड़ियाँ होती हैं कांटों वाली। तो मांगू काका ने मेरी PhD का वैलिडेशन 25 कुएं दिखा के किया। सुबह 6 बजे से लेके शाम के 8 बजे तक सूखे 25 कुएं दिखाए, और वो मुझसे बाहर निकालने के बाद सवाल पूछता था कहीं देखा रहते नहीं कुएं में? अटे देख माटी कहीं छे और ढाल कहीं छे, पेड़ कहीं छे, मिट्टी, बादल, हवा, पानी, बस यही उसको आता था और इसी से सवाल पूछता था। 25 कुएं दिखाने के बाद जब उसके सारे सवालों का जवाब ठीक मिल गया, बोला ओ राजेंद्र अब तू धरती का पेट सीख गयो, अब तुझे ऐसी जगह डैम बनाना है जो सूरज पानी की चोरी को कर सके। सूरज जो है ना बड़ा बदमाश है, वो पानी उड़ा लेता है। तो मैंने कहा काका सूरज पानी नहीं उड़ावेला तो उठे बारिश कहीं हुएली? अरे उसे महाराष्ट्र में जाना चाहिए, वहाँ चोरी करके लानी चाहिए, उठे घना बड़ा समुंदर छे, बम्बई चला जाना, बम्बई से चोरी कर लावे, वहाँ बड़ा समुंदर है। यहाँ राजस्थान में जहाँ पानी नहीं वहाँ सूरज क्यों चोरी करे? सवाल तो सही। तो सूरज को पानी की चोरी ना करे, ये मेरी पहली PhD थी जी। अब ऑपरेशन लॉस रुक जाए, धरती के पेट में से सूरज पानी चोरी नहीं कर सकता। और दूसरी PhD दूसरे दिन थी, जहां से नदी शुरू होती थी वहां ले गया ऊपर। कुल 17 किलोमीटर हम नदी के साथ पैदल चले, जहां पर नदी में स्टीप स्लोप होता था, ऊपर से नीचे सीधा पानी बहुत तेजी से गिरता था, वहां ऐसे कॉन्वेक्स डिजाइन का डैम बना दे, उसको हिंदी में बोलते हैं उल्टा बांध। और जहां जेंटल स्लोप है वहां ऐसा सीधा बांध बना दे, और जहां नेचुरल डिप्रेशन है और मिट्टी में लाइम कंटेंट है, मोरम मिट्टी है, वहां ऐसा कॉनकेव बांध बना दे। तो उसने दिन भर में 17 किलोमीटर पैदल चल के केवल 5 बातें सिखाई। एक तो साइट सिलेक्शन सिखाया जी, दूसरा लोकल मटेरियल, कौन सी मिट्टी काम आएगी, कौन सा पत्थर काम आएगा, कौन सा सैंड आएगा, और तीसरा हमारे राजस्थान में पानी के लिए बहुत लड़ाई होती है। तो उसने कहा राजेंद्र तू ऊपर डैम बनावेला, नीचे के लोग डैम को नहीं बनावा दे, तो तू पहले ही समझ ले कि नीचे के लोग लड़ने नहीं आए, उसका इलाज क्या है। तो मैंने कहा कहीं इलाज है? बोला आज जो धरती में सड़ नीचे जावे छे ना, वो तो नीचे वाले लोगों को बुला लेना पहले, डैम की साइट सिलेक्शन करने से पहले। जब उनको दिख जाएगा कि ऊपर बांध बनेगा, पानी उनके नीचे कुएं में आएगा, तो वो तुझे कोई को नहीं रोके। तो तीसरी बात बता दी उसने कि जो आपस में पानी के लिए लड़ाई होती है उस लड़ाई का इलाज क्या है। और चौथी बात बोला, अभी तो अच्छी बात है कि आज यहाँ पानी की बोतल नहीं है, नहीं तो सबसे पहले पानी की बोतल आ जाती है। बोला जो पानी का काम है ना, ये फायदे का काम नहीं है, ये पुण्य का काम है। पानी के काम से जो लाभ कमाता है वो पाप करता है, क्योंकि पानी किसी एक का नहीं है,
पानी सबका है, चिड़िया का है, पेड़ पौधों का है, नदी का है, समुद्र का है, सबका है, इसलिए पानी सबको मिलना चाहिए। ये एक आदमी इससे मुनाफा क्यों कमाए? जो इससे मुनाफा कमाता है वो पाप करता है। और पांचवी और आखिरी बात कौन सी? बोला, हो राजेंद्र, तुझे इस धरती पे जीना छे ना, तो बस एक ही काम करना, दूसरा कोई काम मत करना। और वो एक काम है पानी का। तू दूसरा कोई काम करेगा, तू अब डॉक्टरी करेगा ना अपनी, तो तुझे सिद्धि को नहीं मिले। सिद्धि समझते? जी बिल्कुल। तो यदि तुझे जीवन में सिद्धि लेनी है तो सारे काम बंद कर दे, केवल पानी का काम कर। वाह। तो पांचवी बात पक्की कर दी। तो वो दिन कि आज का दिन हमने पिछले इन 40-50 वर्षों में 23 मरी हुई सूखी नदियों को जिंदा किया। पूरी अरावली के 5 राज्यों में, दिल्ली, हरियाणा, राजस्थान, गुजरात और उत्तर प्रदेश, पश्चिम उत्तर प्रदेश, मथुरा और आगरा वाला, इसमें 28,000 इलीगल खाने चलती थी। इलीगल और लीगल। हमने 1988 में सुप्रीम कोर्ट में मुकदमा करके मैंने 28,000 खदानें बंद कराई। क्या बात है। क्यों बंद कराई? क्योंकि जहां खान होती थी वहां के कुएं सूख जाते थे। जी। वो पानी जो है सब खान में चला जाता था, कुएं सूख जाता था। तो उस वक्त भारत का जो उच्चतम न्यायालय का मुख्य न्यायाधीश था, बड़ा पवित्र आत्मा थी, उसका नाम था एमएन वेंकटचलैया। मेरे ऊपर ये जो खान मालिक थे, इनके अलग अलग वकीलों ने एक ही दिन में 5 रेप के केस किए। और वो जो रेप के केस थे वो एक जगह नहीं थे, एक 100 किलोमीटर दूर था, एक 150 किलोमीटर दूर था जिसके साथ रेप किया, और एक 300 किलोमीटर दूर था। तो वेंकटचलैया साहब के सामने ये सारी एप्लीकेशन इकट्ठी होके गई। देखो, हमारा वैसे तो न्यायपालिका बिना दांत वाली है, उसका दांत हाथी का दांत होता है, दिखता है। पर कभी कभी यदि चीफ जस्टिस मजबूत है तो उसका दांत बहुत तेज होता है। उसने सारी 5 सरकारों को और माइनिंग माफिया को ये कह दिया कि अब राजेंद्र सिंह के खिलाफ कोई मुकदमा करना है तो पहले सुप्रीम कोर्ट से पूछा जाए। अच्छा। उसके बाद कोई मुकदमा नहीं हुआ आज तक। इसी चीज को जोडते हुए पोपटरावजी, मी तुमच्याकडे येतो. तुमच्या बाबतीतही असंच घडलं होतं ना? म्हणजे काय की ॲक्सिडेंटल सरपंच होणं, सामाजिक कार्यामध्ये येणं, सामाजिक कार्यापासून ते थेट आता महाराष्ट्र राज्य सरकारच्या मॉडेल विलेज कार्यक्रमाचे कार्यकारी संचालक. मला सांगा, महाराष्ट्रभर तुम्ही जात असता, विदर्भाचंही तुम्ही सर्वेक्षण करणार आहात. मला सांगा, या सर्वेक्षणातून नेमकं काय कळलं? जसं त्यांच्या लहानपणी पूर्वजांनी जे सांगितलं त्याचंच इम्प्लिमेंटेशन करावं लागलं, हिवरे बाजारही तसंच रोल मॉडेल बनलं की आमच्या सगळ्यांसाठी? नाही, कसं आहे की राजस्थान म्हणजे दुष्काळाची सुरुवात होती भारताची, बरोबर. आणि तो अलीकडे आला की हिवरे बाजार दुष्काळ बेल्टमध्ये येतो. त्यामुळे नियमित पाण्याचा संघर्ष करावा लागल्यामुळं त्यातून पाणी वाचवायची मनोवृत्ती तयार झाली. आणि अपघाताने हिवरे बाजारचा सरपंच मी झालो तो 89ला. नगरमध्ये वाड्या पारच्या क्रिकेटच्या मैदानावर क्रिकेट खेळत होतो. बरं. आणि खेळता खेळता गावात जाऊन सरपंच झाला. तर त्यावेळेस राज्याच्या शालेय क्रिकेट संघात खेळायला मिळालं. पुणे विद्यापीठ सलग 2 वर्ष मी ऑल इंडिया खेळलो. मुंबई पुण्यात खेळत होतो. आणि एक वाटलं होतं चला क्रिकेटचं करिअर होतं. पण अपघाताने गावात गेलो, कारण पाणी नाही, पण घराघरात दारू होती. आणि त्या परिस्थितीत भांडणं मिटतायत म्हणून मला सरपंच व्हावं लागलं. आणि सरपंच झाल्यानंतर 3 महिने गावी गेलो नाही. मग 26 जानेवारी 90ला झेंडावंदनासाठी गेलो. आणि तिथे मात्र जो ग्रामस्थांचं प्रेशर आलं, तरुण मुलं, महिला, ग्रामस्थ, आणि मग काही काळ थांबावं लागलं. अच्छा. पण थांबतानाच एक काम झालं आणि उत्साह वाढत गेला. आणि मग पूर्ण वेळ गावात, आणि यातून मग आदर्श गाव योजनेच्या माध्यमातून राज्यभर फिरणं होतं. महिन्याला 2-3 राज्य भाईजी हम
साथ में कभी कभी ये एयरपोर्ट पे मिलते, कभी वो एयरपोर्ट पे मिलते. बरोबर. तर कायम त्यातून एक अनुभव खूप आले. आता 26-27 मी छत्तीसगडमध्ये होतो. हम्म. मग तिथलं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदयांनी की एक सर्व जिल्हा परिषदेच्या सीओना एकत्र करून तिथे आपली आदर्शिका योजना राबवता येईल का, हम्म. आणि ते करून आम्ही त्या दिवशी नागपूरला आलो विदर्भाचा आढावा घ्यायला. आणि 2 तासात जवळपास 180 मिलीमीटर पाऊस त्या दिवशी पडला. हो. आणि त्यातून पुन्हा मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियानचं कोकण डिव्हिजन तपासणीसाठी गेल्या आठवड्यात आम्ही कोकणामध्ये होतो. हम्म. तिकडे पाहिलं तर पाणीच नाही अजून. आणि मग हे फिरणं काही जेवढं होतं की 10 वेळा एक जिल्हा झालेला आहे. आणि मग समस्या नेहमी तीच असते की आत्महत्या शेतकरी करतात का. हम्म. म्हणून एक यवतमाळ जिल्ह्यात कोठोडा नावाचं एक आदिवासी गाव आहे, पूर्ण आदिवासी, ज्या गावात 72 शेतकऱ्यांच्या आत्महत्या होती पांढरकवडा ब्लॉकमध्ये. आणि ते गाव आदर्शिका योजने दत्तक घेतलं. आज 12-13 वर्ष झाले त्या गावात एकही शेतकऱ्याची आत्महत्या नाही. बरं. पुन्हा चंद्रपूरमध्ये राजगड नावाचं गाव आहे. चंदू पाटील मारकवार जिथे स्वच्छतेत राज्यात ते गाव पहिलं आलं. मग आदर्शिका योजनेत घेऊन आम्ही पाणीदार केलं. पुन्हा गडचिरोलीमध्ये कुरखेडा ब्लॉकमध्ये गुरनोली नावाचं गाव आहे, जिथे कोविडच्या अगोदर 20 जवान एका ब्लास्टमध्ये शहीद झाले होते. आणि त्या गावात रात्री 1 वाजता ग्रामसभा केली आम्ही. जिल्हाधिकारी माझ्याकडे आले, पोलीस अधीक्षक आले की आप उस गाव में मत जाओ, थोडा नक्षलाईट. अरे म्हणलं ते माणसं आहेत, आपणही माणसं आहेत. आणि रात्री 1 वाजता ग्रामसभा केली. बरं. आज ज्यांचं गोखले इन्स्टिट्यूटने मूल्यमापन केलं, राज्यातले हिवरे बाजार प्लस ती 25 गावं, त्यात पहिल्या 5 मध्ये विदर्भातली 2 गावं आहेत. कोणती? तो एक कोठोडा आणि गुरनोली. वा. म्हणजे ठरवलं तर आजही, कारण वंदनीय राष्ट्रसंतांची ग्रामगीता जर कृतीत आणायचं ठरवलं तर मला वाटतं विदर्भातली सगळे गाव मॉडेल होऊ शकते. आणि भारताच्या शेतीला विदर्भाने दिशा दिली. म्हणजे भारताचे पहिले कृषी मंत्री पंजाबराव देशमुख, म्हणजे भाऊसाहेब, तर ज्यांचं दिल्लीमध्ये झालेलं कृषीचं प्रदर्शनी ती इंटरनॅशनल लेवलला गेलं. हो. आणि एवढं मोठं कार्य त्यांनी त्यावेळेस केलं. मग आपण नेमकी कमी कुठे पडतो, तो आपण लोकसहभागामध्ये कमी करतो. आता आमचे मित्र कोटे सानेजी बसलेले समोर, पूर्ती प्रतिष्ठानच्या माध्यमातून त्यांनी विदर्भात खूप चांगल्या पद्धतीने आदरणीय नितीन गडकरी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम केलं. बरं. नाम फाउंडेशननी विदर्भात खूप काम केलं. पाणी फाउंडेशनमध्ये पहिलं गाव विदर्भातलं पहिलं आलं होतं. हो. म्हणजे जर जाणीवपूर्वक प्रयत्न केला आणि आपलं विहिरी आणि बारवा स्वच्छ करणे, आमचे मित्र प्रवीण डबली साहेब या ठिकाणी आहेत ना, कुठं बसले आहेत, तर चांगल्या प्रकारे काम करतात ना. म्हणजे विदर्भात सुद्धा खूप लोक काम करतात. फक्त गडबड कुठे होती, त्या कामामध्ये सातत्य राहत नाही. कन्सिस्टन्सी. हां, काम होतं पण काम करून थांबलं की मग थांबतं. आता आम्ही 35 वर्ष पळतोय म्हणून चर्चेमध्ये राहत, म्हणून कामं खूप लोक करतात. आणि मूळ काय आहे की पाणी अडवणं जिरवणं एक भाग आहे, पण उपलब्ध झालेलं पाणी ज्यावेळी विहिरीत येतं त्यावेळेस ते सद्विवेक बुद्धीने वापरणं खूप महत्वाचं आहे. बरोबर. म्हणून पीक नियोजन जोपर्यंत आपण करू शकत नाही तोपर्यंत पाणी किती उपलब्ध आहे त्याचा ताळेबंद आपण ठेवू शकत नाही. आता पहा, अजून हिवरे बाजारला आता आज 22 तारीख आहे, 23, अजून पाऊस नाही. 4 फूट खाली गेलं की कोरडं आहे सगळं, फक्त पाऊस पडलेला आहे. पण ज्यावेळी एल निनोची चर्चा राज्यात सुरू झाली देशात, त्यावेळी आम्ही 1 मेला हिवरे बाजारचं मे 27ला, म्हणजे एप्रिल मे 27ला पाण्याची समस्या येऊ नये त्याचं नियोजन या 1 मेला केलं, 1 वर्ष अगोदर. म्हणजे 300-400 मिलीमीटर पावसामध्ये एखादं पूर्ण गाव पाणीदार होऊ शकतं.
आणि आज गावात या कुठे फक्त जनावरांचा चारा केलाय. कोरडवाहू फळबाग आहे ती केली आणि पिण्यासाठी पाणी ठेवायचं. बाकी कुठलंही नाही. तर खरीपामध्ये कांदा करतात, रब्बीत कांदा होतो, खरीपात कांदा न करता कांद्याची रोपं तयार केली. बरं. आता जर परतीचा मान्सून आलाच नाही तर मोठी समस्या आहे. आणि आता आपण पाहतोय की पाऊस ज्या पद्धतीने पडतोय, कारण हजारो वर्षाच्या परंपरेतून 27 नक्षत्र 12 राशी या आधारे आपले पीक पद्धती, सण उत्सव सगळं ठरलेलं होतं. 1170 मिलीमीटर पाऊस ॲव्हरेज पडतो देशात आणि तो 59-60 दिवसात पडायचा. आता आम्ही 95 सालापासून ताळेबंद आधारित पीक नियोजन करतो. आम्ही ऊस, डाळिंब, द्राक्ष, केळी ज्या 12 महिने ज्याला पाणी लागतं ते पीक घेत नाही. फक्त सिजनेबल आणि कमी पाणी जे येईल तेवढंच घ्यायचं. नक्की. आणि त्याचा जो फायदा आम्हाला झाला की आता गावामध्ये 1 इंचभर कोरडवाहू क्षेत्र राहिलं नाही. आणि भारत सरकार म्हणतं डबलिंग म्हणजे दुप्पट शेती उत्पन्न वाढायचं. आमचं 5 पटीने वाढलंय. वाह. म्हणजे पैशाची पिकं न घेता दूध व्यवसाय आणि कांदा आणि बटाटा. आता गेल्या वर्षी जवळ 20-22 कोटीचा कांदा आम्ही विकला. आणि आम्ही ठरवलं जास्त श्रीमंत करायचं नाही लोकांना, आनंद मिळेल एवढी श्रीमंती ठेवायची. वा वा वा, क्या बात आहे. म्हणजे खरोखर आहे, तुम्ही जसं म्हणालात की योग्य पद्धतीनं नियोजन असायला हवं आणि सातत्य असायला हवं, तर जगात आपण काहीही घडवू शकतो. काहीच अवघड नाही. आपण कुठल्याही प्रतिकूल परिस्थितीला अनुकूल करू शकतो. फक्त त्याला सामोरं जाताना टीम वर्क असलं पाहिजे आणि सर्वांनी एकत्र येऊन काम केलं पाहिजे. जर एकत्र येऊन काम केलं तर आपल्याला कुठल्याही प्रकारे कुठलंही संकट येऊ द्या, अतिवृष्टीच. कारण आता पुढचा सगळ्यात मोठा धोका जो आहे कमी. आता 5 वर्षा पाहिलं, गेल्या वर्षी 19 दिवसात 1000 मिलीमीटर पाऊस पडला आमच्या अहिल्यानगर जिल्ह्यात. म्हणजे आमचा ॲव्हरेज 400-450. आणि अकोले तालुका घेतला, भंडारदऱ्याला 2500 मिलीमीटर पाऊस पडतो, तर आमचं 700 मिलीमीटर होतं. गेल्या वर्षी 1200 मिलीमीटर पाऊस पडला. आणि सगळ्यात जास्त पाऊस पडू नये यावर्षी नगर जिल्ह्यामध्ये पाण्याची समस्या आहे. कारण कमी कालावधीत जो जास्तीचा पाऊस पडतो तो मराठीमध्ये आपण म्हणतो सायटा धरून पाणी निघून जातं, तो रिचार्ज होत नाही. कारण आपल्या मातीची पाणी धारण क्षमता सुद्धा ठरलेली आहे. जिथं 4000 मिलीमीटर पाऊस पडतो तिथली माती, 400 पडतो तिथली माती. आणि आता आपली माती जर अचानक जास्तीचा पाऊस पडला तर ते पाणी धरून ठेवू शकत नाही आणि ते पाणी निघून जातं. म्हणजे माती परीक्षणही त्याच्यासाठी का गरजेचं आहे, तिला समजून घेणं गरजेचं आहे. मुळामध्ये पुढची सगळ्यात मोठी समस्या ही अन्नधान्य आणि पाण्याची आणखी 25 वर्षानंतर. बरोबर. मी त्या मुद्द्याकडे येतोच आहे तुमच्याकडे. मेरे साथ एक वाकया हुआ आते वक्त. जब प्लेन से मैं सफ़र कर रहा था, बाजू में एक बच्चा बैठा हुआ था. उसको मैंने पूछा, बेटा पानी कहाँ से आता है? तो उन्होंने बोला कि एयर होस्टेस जो है वो बिस्लरी के बॉटल से पानी देती है, हमारे घर में नल से पानी आता है. तो ये समस्या देख के मुझे यही नहीं समझ में आया कि बादलों से भी पानी आता है. क्या हम लोग ये सब भूल गए हैं? आपके ज़माने में, हमारे ज़माने में पानी कहाँ से आता था और कहाँ जाता है? मेरे ज़माने में तो सब लोग जानते थे कि पानी बादल लेके आता है जी. और ये जो बादल है इसको सूरज बनाता है. सूरज सबसे बड़ी डिसैलिनेशन प्लांट है और सूरज समुद्र को डिसैलिनेट करता है पर पॉल्यूशन नहीं करता. आदमी की बनाई हुई डिसैलिनेशन मशीन मोर देन 40% पानी को और ज़्यादा पॉल्यूट कर देती है. ये जो बोतल का पानी है ना, इससे कितना पॉल्यूशन होता है वो आप सब जानते हैं. दोस्तों, ये जो हमारी शिक्षा है, माफ़ करना ज़रा, इस शिक्षा ने हमारे मस्तिष्क को, हमारी बुद्धि को बहुत तेज किया है. अब हम एक तरह से आर्टिफिशियल इंटेलिजेंस में जीते हैं और उसको अच्छा मानते हैं. लेकिन भारत नेचुरल इंटेलिजेंस में और इमोशनल इंटेलिजेंस में दुनिया को सिखाने के लायक टीचर था, गुरु था. जी बिल्कुल. भारत के पास जो अपनी
नेचुरल इंटेलिजेंस थी उसको इस मॉडर्न एजुकेशन ने डिसइंटीग्रेट कर दिया, ख़त्म कर दिया। और अब हम जिस तरह की इंटेलिजेंस में काम कर रहे हैं, जिस तरह की कृत्रिम बुद्धिमत्ता, हिंदी में इसको कहते हैं कृत्रिम बुद्धिमत्ता। ये जो कृत्रिम बुद्धिमत्ता है, इसमें जो हमारी प्राकृतिक बुद्धिमत्ता थी या भाव की बुद्धिमत्ता थी, भाव की बुद्धिमत्ता में इस प्रकृति को ही भगवान माना जाता था। और ये भगवान शब्द भी जिस बुद्धिमत्ता से बना वो प्राकृतिक बुद्धिमत्ता थी जी। भय से भूमि, गय से गगन, वैसे वायु, अ से अग्नि और न से नीर। ये जो पंच महाभूत हैं, इनके योग को हम भगवान कहते थे। और 1000 साल पहले तक कोई मंदिर नहीं था। 1000 साल पहले तक हमारी पूजा पाठ का यही पंच महाभूत थे। हवा, सूरज, पानी, इसी की पूजा करते थे, पेड़ पौधों की। तो ये जो एक तरह की हमारी भावात्मक बुद्धिमत्ता थी, जिससे हम प्रकृति को अपना सब कुछ मानते थे, वो अब टूट गई है, अब वो बिखर गई है। और जब वो बुद्धिमत्ता बिखरती है, तब एयर होस्टेज ही बोतल से पानी पिलाती है, तब वो पाइप का ही पानी पिलाती है। वो तो अच्छा है, उस बच्चे ने जवाब दिया कि हमारे घर में पाइप से पानी आता है, थोड़ा बहुत अभी धरती से जुड़ा हुआ है। नहीं तो वो तो कहता कि बोतल से पानी आता है, वो एक जार आता है 20 रुपए का, और वो रोज दे के जाता है, उससे हम पानी पीते हैं। तो दोस्तों, ये जो आर्टिफिशियल इंटेलिजेंस है, जिसको मैं कृत्रिम बुद्धिमत्ता कहता हूँ, इस कृत्रिम बुद्धिमत्ता को भारत यदि अपनी प्राकृतिक बुद्धिमत्ता से जोड़कर काम नहीं करेगा, तो हम लोग इस भारत देश को, जो कभी दुनिया में सबसे ज़्यादा जीडीपी थी, केवल भारत की 32% जीडीपी थी दुनिया की, और तब हम सोने की चिड़िया थे। आज हम सोने की चिड़िया नहीं है। 32% से हमारी जीडीपी 3% पे आ गई है। क्यों आ गई है? क्योंकि हमारा जो प्रकृति और संस्कृति के साथ संबंध था, प्रकृति और संस्कृति के योग से बनने वाला जो हमारे विकास का मानचित्र था, उसका जो विकास का डिजाइन था, उसमें डिस्प्लेसमेंट नहीं था, उसमें डिस्ट्रक्शन नहीं था, उसमें डिजास्टर नहीं था, वो सनातन था। चरे वेती आदि अनंतः, ना जिसका आदि होता है ना अंत होता है, चलता रहता है। मैं उसको हिंदी में कहता हूँ कि जब सदैव नित्य नूतन निर्माण की प्रक्रिया चलती है, जो कभी मरती नहीं है, कभी बिखरती नहीं है, कभी नष्ट नहीं होती है, वो सनातन है। तो ये जो हम हिंदू हैं ना, हम हिंदू अपने को सनातन कहते हैं, पर सनातनता को भूल गए हैं। सनातनता है कि जो इस प्रकृति में है उसको सदैव बना के रखना, उसको नष्ट नहीं होने देना। जब हमारा ये संस्कार और ये व्यवहार हमसे खिसकता है, तब प्रकृति और संस्कृति के रिश्ते हमसे टूट जाते हैं। और जब ये रिश्ते टूटते हैं, तब भारत जैसा मूल ज्ञान का देश अपने ज्ञान को भूलकर दूसरों की तरफ देखने लगता है। और दूसरों की तरफ देखते देखते ये भी बोलते हुए शर्म नहीं आती कि अब हम विश्व गुरु बन गए हैं। अरे यार, काहे में विश्व गुरु बन गया? आपकी जीडीपी तो 3% पे आके नहीं टिक रही है। विश्व गुरु वो होता है जो अपनी आत्मा को नहीं भूलता, जो अपने ज्ञान को नहीं भूलता, जो अपने ज्ञान से अपने को चलाता है, और अपने ज्ञान से ही वो आत्मनिर्भर बनता है। मेरा देश स्वराज्य था 300 साल पहले तक। मुगल इस देश में राज कर रहे थे, पर मेरे गांव की आज़ादी उनके बस की नहीं थी छीननी। मेरे देश की, गांव की आज़ादी तो अंग्रेजों ने छीनी, और अंग्रेजों की शिक्षा ने छीनी, और हम सब अंग्रेज बन गए। जब से हम सब अंग्रेज बन गए ना, तब से हमारी संस्कृति और प्रकृति के साथ हमारा रिश्ता टूट गया। मैं फिर तुझे कहता हूँ विकास जी, विशाल,
विशाल, यदि भारत को फिर से गुरु बनना है, मुझे पता नहीं बनेगा कि नहीं बनेगा, लेकिन मैं सपने देखता हूँ गुरु बनने के। कैसे बन सकता है? भारत की जो प्रकृति और संस्कृति का भू सांस्कृतिक मानचित्र है, उसमें भारत 86 जियो कल्चरल जोन का देश है जी। और इन 86 जोन में अलग तरह की खेती, अलग तरह की बारिश, अलग तरह की मिट्टी, सब कुछ अलग अलग है। उस सबको समझकर हमें अपने स्वराज्य में आना पड़ेगा जी। अपने स्वराज्य के रास्ते पर आना पड़ेगा। जब हम अपने ज्ञान के स्वराज्य में आते हैं तब हम गुरु बनते हैं भाई। सोने की चिड़िया कब बनेंगे? सोने की चिड़िया बनना है ना जी। तो सोने की चिड़िया जब बनेंगे जब हम अपने भू सांस्कृतिक मानचित्र में संस्कृति और प्रकृति को बिना बिगाड़े, बिना विस्थापन, बिना बिगाड़ और बिना विनाश के विकास की सनातन योजना बनाएंगे। जी बिल्कुल। जिस दिन भारत अपने विकास की सनातन योजना बनाएगा उस दिन सोने की चिड़िया बनोगे। तुम सोने की चिड़िया तभी तक थे जब तक भारत के विकास के डिजाइन में सनातन का सम्मान था। सनातन के सम्मान ने हमें सोने की चिड़िया बनाया था, क्योंकि हमारी खेती जो थी वो पूर्ण रूप से संस्कृति थी जी। और हमारी जो प्रकृति है और ये जो पंच महाभूत वाली प्रकृति है, ये दोनों एक थी। ये जो एकात्मता थी, इस एकात्मता ने भारत को दुनिया का गुरु बनाया था माय डियर जी। और इसी से हम सोने की चिड़िया बन सकते हैं और हमें कोई सोने की चिड़िया बना नहीं सकता। तो उसका संकल्प भी आज कर लेते हैं। मैंने तो आपसे सिर्फ हाफ स्टोरी शेयर किया, बच्चे के साथ क्या क्या बात की थी। अगली स्टोरी जो है पोपटराव पवार जी के लिए है। कर लो। मी त्यांना विचारलं की आपल्या ताटात येणारं किंवा माझ्या हातात असलेलं जे पॅकेट आहे ते जेवणात येतं कुठून किंवा ताटात येतं कुठून. त्या मुलाने पुढचं मला सांगितलं, तुम्हाला हे पण येत नाही? स्विगी असतं, झोमॅटो असतं, त्या ऑनलाईन ॲप्समध्ये ज्या वेळेला तुम्ही काहीतरी ऑर्डर करता त्यावेळेला तुमच्या ताटामध्ये अन्न येत असतं. मला सांगा, माझ्या लहानपणी किंवा आत्ताही आम्हाला माहिती आहे की शेतकरी ज्या वेळेला त्याच्या शेतात राबतो, तो काम करतो, त्यातून येणाऱ्या अन्नपदार्थांपासून आपल्या घरात येणारं जिन्नस येतं आणि मग त्यातून बनलेलं जे असतं ते माझ्या ताटात असतं. या पिढीला कसं सांगायचो की पीक तयार करण्यासाठी, शेती उत्पादनासाठी राबावं लागतं. ज्या पंचमहाभूतांचा आत्ता त्यांनी उल्लेख केला त्या पंचमहाभूतांच्या अधीन व्हावं लागतं, स्वाधीन व्हावं लागतं आणि त्यानंतर माझ्या ताटामध्ये अन्न येतं. हे कसं शिकायचं आता पोपटरावजी? तर म्हणजे आपण पूर्वी पाहिलं एक 25-30 वर्ष मागं जाऊया. ज्यावेळेस शेतातलं कुठलंही पीक आलं की धान्याने भरलेले कंच शेतकरी पहिल्यांदा कट करायचा आणि तो गावातल्या मंदिरात आणून लटकून द्यायचा. खरंय. आणि मग पक्षी ते खायचे. पाखरांचे थवेचे थवे सकाळी निघले की ते पूर्वेकडे जायचे आणि मावळतीला गेलं की घराकडे यायचे. वा. आता ती समस्या आहे पुढच्या पिढींना, कारण जोपर्यंत आपण पर्यावरणाची, ज्याला परिसंस्था म्हणतो, निसर्गाची ही सायकल आहे, ही आपण सुरक्षित करत नाही तोपर्यंत आपण सुरक्षित नाही. पूर्वी माझ्या उत्पन्नाचा एक भाग पक्ष्याला गेला पाहिजे, पशुला गेला पाहिजे, उपाशी असेल त्याला गेला पाहिजे. अन्नदान ही प्रक्रिया होती. आणि गाय तो पहले से ही थी हमारी, लेकिन वो देशी गाय थी. आणि आता आपण सगळी ही परिस्थिती पाहिली तर आता आपलं अन्नच एवढं दूषित झालेलं आहे, कारण मातीचं आरोग्य एकदम बिघडलं. त्यामुळं जे उगवत आहे, आणि पूर्वी आपलं होतं आरोग्यदायी स्वयंपाकघर होतं. बरोबर. मग आजी आणि आई जे खाऊ घालायचे त्याच्यामुळं माणसं 100 वर्ष आनंदाने जगत होती. आजी आजोबा कधी आजारी पडले नाही. आणि आता आपलं किचन फॉर हेल्थ नाही, आता किचन फॉर टेस्ट. पूर्वी किचन फॉर हेल्थ होतं, म्हणजे आरोग्यदायी स्वयंपाकघर जोपर्यंत होतं
तोपर्यंत अण्णा, तर अण्णाला परब्रह्म मानलं गेलेलं आहे. अन्न एक म्हणजे उष्ट टाकू नका, त्याचा नाश करू नका आणि भुकेलेला सुद्धा दिलं पाहिजे. आणि आता आपण पाहतो, आता तरी तो म्हणतोय की अन्न म्हणजे झोमॅटो इकडून तिकडून येत आहे. आता विदर्भच घेऊ आपण. हो. 2 टोकं. आता मी तरी छत्तीसगडमध्ये 2 दिवस पाहिलं आणि रत्नागिरीतही पाहिलं. आता नेमकी पाणीदार विदर्भ करायचा आहे, पण शेती असेल का त्यावेळेस? आता शेतकरी एक तर पक्षाची थवे येतात, रानडुकरं येतात, रानगाई येतात, पुन्हा त्यानंतर एवढा नाश या पिकांचा होतो की शेतकरी म्हणतो आता करायचं काय साठी. बरोबर. म्हणजे आता शेतकरी सोलरची शेती करेल पुढच्या काळात. आणि दुसरं, चला बांबूला मार्केट चांगलं आलं, मग बांबूची शेती कराल. म्हणजे सौर ऊर्जेला शेती देऊन टाकायचं. वर्षाला 50,000, 60,000, 1,00,000 मिळालं तरी बाद झालं. आणि दुसरी, बांबू पाखराकडून त्याला नुकसान नाही म्हणून बांबूची शेती कराल. पण जर हे घडलं तर आता काय घडतंय? आता आपण म्हणतो वाघ आमच्या गावात आला, बिबटे आमच्या गावात आला. ते आपल्या गावात नाही आले, आपण त्यांच्या घरात घुसलो आणि आपण त्यांचं घर उद्ध्वस्त केलं म्हणून वन्यजीव माणसात आलाय. आज वाघ रात्री येऊन लहान मुलं उचलून नेतोय, पुढच्या काळात तो दिवसा येऊन उचलून नेणार. आणि मग सरकारचं सगळ्यात मोठं बजेट शेतकऱ्यावर वन्यजीवांनी केलेल्या हल्ल्यासाठी तरतूद असेल. आणि मग शेतीसाठी पाणी गरजेचं आहे, पण आपण जर परिसंस्थाच उद्ध्वस्त करून टाकले तर पुढं मग आपणही शेवटच्या टप्प्यात आहोत. म्हणून अमृतकाल आपण साजरा केला स्वातंत्र्याचा. या 75 वर्षात जेवढं निसर्गाकडून घेतलंय ते येत्या 25 वर्षात त्याला परत दिलं नाही, तर या 25 वर्षात माणसाचं अस्तित्व सुद्धा आता संकटात आहे. आणि म्हणून नेमकी खायचंय काय? नाही तर पुढे जाऊन माणसं आता इतकं पळतायत की टॅबलेटवरच त्याचं अन्न तयार होईल. एक गोळी खाली बास, तेवढ्या कॅलरी घेतल्या, संपलं. त्या खायला नको, काही नको. म्हणून आपल्याला मातीचं आरोग्य जो सेंद्रिय कर्ब आहे मातीतला, सहज आपण पाहत पंजाबची अवस्था काय आहे. 600-700 फूट जमिनी खाली गेलं तरी आता पाणी मिळत नाही. पाऊस पडला तरी रिचार्ज होत नाही. मातीची जी पाणी धारण क्षमता आहे, वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी आहे, ती संपून गेली. आज पंजाबमध्ये काय केलं? हरित क्रांतीनंतर पोट भरलं, पण कॅन्सर घराघरात आला. बरोबर. श्रीमंती इतकी आली की आपल्याकडे उडता पंजाब सिनेमा आला आणि आमिर जनी लालसिंग चड्डा आणला. का? श्रीमंती आल्यावर संस्कार कमी पडतात आणि माणसं व्यसनी होतात आणि वाढती व्यसनाधीनता. तर एकडे आपण पाहायचो शुगर इंडस्ट्री ही आपला बॅकबोन होता महाराष्ट्राचा. बरोबर आहे. आता शुगर इंडस्ट्रीचं मेन प्रॉडक्ट शुगर होते एकाळे, आता मेन प्रॉडक्ट लिकर झालं आणि बाय प्रॉडक्ट इथेनॉल झालंय. आणि जर मुलं दिवस उगवल्याबरोबर लिजिम खेळायला लागली, जयंत्या पुण्यतिथ्या वाढदिवस आणि निवडणुकात, तो पुढच्या ज्यांच्याकडे पाहून 2020चं स्वप्न पाहतो ते अन्नच खायचं नाही, फक्त प्यायचंच मागतील. म्हणून आम्ही गावात एकही पुतळा नाही आमच्याकडे. कोणाची जयंती पुण्यतिथी आम्ही साजरी करत नाही, कारण राष्ट्रपुरुषांचे विचार राष्ट्र आणि समाजाला बरोबर पुढे घेऊन जाणारे होते. आणि आज जर राष्ट्रपुरुषांच्या जयंती पुण्यतिथ्या जर दारू पिऊन साजरा करणार आपण असू तर नेमकी त्याची कृती काय आहे? मग ज्या तरुणाईकडं कुटुंबाचं, आईवडिलांचं, गावाचं, देशाचं भवितव्य आहे, ती तरुणाई जर व्यसनाधीन झाली तर मग पुढचा काळ कुठलं अन्न खायचं आहे आपल्याला हे सुद्धा आपल्याला ठरवावं लागेल. खरोखर आहे. मी विचारलेला प्रश्न जो आहे तो तितकाच गंभीर आहे आणि तितकंच गंभीर उत्तर तुम्ही त्याला दिलेलं आहे. बरं पोपटरावजी, तुमची आणि डॉक्टर राजेंद्र सिंग यांची मैत्री तशी जुनी, दोघांचं मिशनही एकच आहे आणि प्रत्येकाला जलयोद्धा व्हायचंच आहे, जे आम्हालाही तुमच्यामुळे व्हावं लागणार आहे कदाचित, असं मला वाटतं. आपके संबंध किन किन लोगों के साथ है? सच्चाई जानना चाहता हूं मैं आप
क्योंकि पोपटरावांनाही माहिती नसेल कदाचित, डकैतों से भी आप मिलते हैं शायद, डकैतों के साथ भी काम करते हैं आप, और डकैतों की जो बंदूक होती है उससे गोली नहीं, पानी और हरियाली भी बरसती है। कैसे? उन्नीस 1990 की शुरुआत में चंबल में जो डाकू थे, उनकी घरवाली होती है ना, वाइफ, उनकी पत्नियां, जी। उनके हालात बहुत खराब थे। क्योंकि डाकू तो सब बंदूक लेके चले जाते थे अपना जंगल वंगल में जो कुछ खाना पीना, लेकिन इनकी पत्नियों के पास कुछ नहीं था। तो हमने पहले इनकी पत्नियों के साथ काम शुरू किया डाकुओं की, क्योंकि उन डाकुओं को पकड़ना तो बहुत मुश्किल था, कहाँ पकड़े। तो इनकी पत्नियों ने जब अपनी ज़मीन को ठीक कर लिया, इनके पास ज़मीनें बहुत थी जी। लेकिन पानी नहीं था, और ये पानी जब लाल किला बना तब से वो पूरा जो लाल पत्थर वहाँ का निकला, माइनिंग के कारण, खनन के कारण, वो सब इलाका बेपानी हो गया था। और जब से वो इलाका बेपानी हुआ तब से वो 19 साल का कोई भी बच्चा जब होता है तो उसको वो बंदूक चलाने की ट्रेनिंग देते हैं अपने जंगल में, और वो बाकायदा हर साल ये काम चलता आ रहा था। तो हमने इन डाकुओं के साथ तो संपर्क बाद में हुआ, इनकी पत्नियों के साथ पहले हुआ, और इनकी पत्नियों को तैयार करके हमने इनकी ज़मीनों को खेती के लायक बनाया। और जब इन पत्नियों ने अपनी खेती करनी शुरू की तो बच्चों को स्कूल भेजना शुरू किया। तब ये बोलने के लायक हो गई थी अपने पति से, और अपने पति से सवाल पूछने लगी थी कि तू मुझे ब्याह के क्यों लाया था जब तू यहाँ रहता नहीं। तो उसने कहा मेरा रहने का तो मन करता है पर पुलिस नहीं रहने देगी। तो इनकी पत्नियों ने कहा जिन्होंने पानी का काम किया है वो पुलिस का भी इलाज कर देंगे, तुम बंदूक छोड़ने की तैयारी तो करो। तो मैंने मोटिवेट नहीं किया, अच्छा। मैंने उनकी पत्नियों से उनको मोटिवेट करवाया। क्या बात है। मैं क्योंकि मतलब डाकू भी डरते हैं अपनी पत्नियों से? पत्नियों से सब डरते हैं यार। पत्नी इतनी खतरनाक होती है कि वो बाहर तो अपने पुरुषों के पीछे पीछे चलती हैं, मुंह भी ढक लेती हैं, सब कुछ, लेकिन घर में उंगली पे नचाती हैं पतियों को। चार दीवारी के अंदर जो कुछ कर सकती हैं सब करती हैं वो, है ना। तो अब फिर इन डाकुओं ने उनको कहना शुरू किया कि ये पुलिस तो हमें यहाँ छोड़ेगी नहीं, हम तो तैयार हैं अब घर रहने के लिए। तो उन्होंने कहा कि वो जिसने पानी का काम करवाया ना वो सब देख लेगा। तो सबसे पहले भगवती ने अपने पति को, निर्भय सिंह डकैत के बारे में पढ़ लेना गूगल पे, जी बिल्कुल, उसको तैयार किया। और फिर इसको 4 महीने में मैंने अपने जीडीपी से मिलके और थोड़ा जुडिशियल एक्शन करके उसको मुक्त करा दिए सारे मुकदमों से। जब वो मुक्त हो गया तो वो हमारा फुल टाइमर कार्यकर्ता बन गया, और वो गांव में जाके, जो गांव की थाई होती है ना, जिसपे गांव के लोग अपना फैसला करते हैं, उसको हम थाई बोलते हैं राजस्थान में। तो ये 3 बातें कहता था, जरा ये तीनों बात ध्यान से सुन लो। कहता था, सुनो भाई, अब हम समझदार हो गए हैं, पानीदार हो गए हैं, इज्जतदार हो गए हैं, मालदार हो गए हैं। जिन्हें मेरे जैसा बनना है वो अब बंदूकें छोड़ो, पानी का काम करो और खेती के काम में लग जाओ। क्या बात है। ये जो निर्भय सिंह था, इसके गैंग में 142 डाकू थे, और ये सबसे बड़ा गैंग था। फिर तो और तो कोई 100 का, कोई 150 का, ऐसे गैंग थे। निर्भय सिंह के इस सारे प्रयास से सब लोग धीरे धीरे आने लगे, और जो भी लोग वापस आते थे हम उनकी ज़मीनों को ठीक करवाने का काम और उनकी ज़मीनों पर पानी का काम करते थे। दोस्तों, मैं आज ये कह सकता हूँ कि चंबल नदी की घाटी में 13 छोटी नदियों को जो सूखी हुई थी, जब नदियाँ सूखती हैं तो वहाँ की सभ्यता और संस्कृति मर जाती है। वहाँ के लोग, सरिताएं जैसे सूखती हैं वैसे ही वहाँ की सभ्यताएं भी सूख जाती हैं। जी। जब ये नदियाँ सूखी तब यहाँ के लोगों ने बंदूकें हाथ में पकड़ के डकैती करना शुरू किया था। तो पहले हमने उन महिलाओं के साथ काम किया, फिर नदियों को, पूरी नदियों को पुनर्जीवित किया। अब वहाँ 13 नदियाँ उस इलाके में, केवल चंबल में, चंबल की छोटी छोटी 13 नदियाँ जब बहने लगी, तो आज की तारीख में मैंने एक किताब दी है चांडक साहब को। उस किताब का नाम है बागी से किसानी, बागी माने डाकू,
वो भास्कर के संपादक ने वो किताब लिखी है कि जो लोग बंदूक से अपना जीवन चलाते थे उन्होंने बंदूकें छोड़कर किसानी कैसे करना शुरू किया। दोस्त, मैं आपको इतना कहना चाहता हूँ कि चंबल के डाकू की बंदूकें छुड़ाना आसान था मेरे जीवन में, लेकिन ये जो दिल्ली बंबई वाले डाकू हैं इनकी बंदूकें कौन छुड़वाएगा। चंबल के डाकू की बंदूकें तो बहुत आसानी से छुप जाती है, लेकिन ये दिल्ली बंबई में जो बड़े डाकू बैठे हैं इनकी बंदूकें जिस दिन छुटना शुरू होगा उस दिन भारत फिर से जगत गुरु बनेगा, विश्व गुरु बनेगा। ऐसे कहने से भारत विश्व गुरु नहीं बनेगा। पहले इन दिल्ली बंबई वालों की बंदूकें छुड़वाना शुरू करो। जी, जिसके जीवन में डर होता है वो अपने जीवन में कभी डिसिप्लिन्ड नहीं होता। इसलिए डर पैदा करके आप दिल्ली बंबई के डाकू की बंदूकें नहीं छुड़वा सकते। यदि उनकी बंदूकें छुड़वानी है तो फिर उनके साथ बैठ के जरा उनको ये सपने दिखाने होंगे कि अभी भी इस देश में बहुत कुछ बचा है, अभी सब कुछ लूटा नहीं है। जी बिल्कुल। जो बचा है उसको हम कैसे ठीक कर सकते हैं। ये दिल्ली बंबई के डाकू जिस दिन इस काम में लग जाएंगे, अपनी धरती को, अपनी प्रकृति को, अपनी संस्कृति को सुधार के कैसे हम दोबारा से स्वराज्य लेकर आएंगे, ये स्वराज्य का सपना जिस दिन दिल्ली बंबई के डाकू देखना शुरू करेंगे उस दिन भारत सोने की चिड़िया बन जाएगा। सोने की चिड़िया तो बनेगा ही, विश्व गुरु भी बन जाएगा, और विश्व गुरु ना भी बने तो कम से कम अपना स्वराज्य तो ले आएगा। अभी स्वराज्य नहीं है। अरे बेरोजगारी का डर हमें है, स्वास्थ्य का डर हमें, हमारी स्वास्थ्य की सुरक्षा नहीं, हमारी क्लाइमेट की सुरक्षा नहीं, हमें हवा की सुरक्षा नहीं, पानी की सुरक्षा नहीं, तो फिर आज़ादी किस बात की है। कैसे आप कहते हैं कि आप आज़ाद हैं। यदि हम सचमुच आज़ाद हैं तो हमें हमारे पानी की आज़ादी, हमारी हवा की आज़ादी, हमारे अंजल की आज़ादी, हमारे रोजगार की आज़ादी, हमारी बीमारी की आज़ादी, जिस दिन ये आज़ादी मिलेगी उस दिन भारत स्वराज्य के रास्ते पर आगे बढ़ेगा। जी बिल्कुल, और बढ़ाएंगे ही हम लोग। ऐसा संकल्प आज के हम जल समृद्ध विदर्भ 2035 इस संकल्प यात्रा में इसको भी जोड़ देते हैं, क्योंकि जैसे जैसे आप लोगों से बातचीत बढ़ रही है संकल्प हमारे बढ़ते जा रहे हैं। पोपटरावजी, तुम्हाला काय वाटलं की मी तुम्हाला प्रश्न करणार नाही, त्यांची टीम जशी मी उघडून दाखवली आता की डकैत लोकांची सुद्धा त्यांच्याकडे एक मोठी टीम आहे। तुमची टीम मला माहिती आहे, कारण ज्या वेळेला मी तुमच्यासोबत काही सेशन्स अटेंड केले तुमच्या टीमबद्दल कळायला लागलं। मला सांगा, छोटे मुलं तुमची टीममध्ये कसं काय होतं? म्हणजे आजोबांनी कधीतरी तंबाखू आणायला सांगितलं तर ते तुम्हाला येऊन सांगायचं असं मला माहिती आहे, ठीक आहे। तिथल्या महिला असतील, तिथले युवक असतील, ते सगळे तुमच्याबरोबर जोडले गेले। आता आपला आजचा विषय आहे की जलसमृद्ध विदर्भ 2035 या संकल्पामध्ये कोण कोण कशा प्रकारे सहभागी होऊ शकतं? केवळ नागपूरकर नव्हे, विदर्भवासीय नव्हे, महाराष्ट्रातले आणि देशातील आपण सगळ्या नागरिकांनी किती जबाबदार होणं गरजेचं आहे? खरं म्हणजे व्यसनं जे असतात त्यात व्यसनाचं स्वरूप खूप बदलत चाललंय। म्हणजे आता आपण कधी कधी असं वाटतं का जुन्या काळात जी गावठी दारू होती ती जरा सेंद्रिय तरी होती, आता सगळं केमिकल आलंय। हो। आणि आता पूर्वी तंबाखू खाणं, बेडी ओढणं याला आपण व्यसन म्हणायचो। आता या व्यसनाच्या खूप पलीकडे शहरामध्ये सगळं चित्र ऑनलाईन व्यसन येतात। आणि म्हणून आम्ही जी लहान लहान मुलांना घेऊनच, कारण आमची गावं जी उद्ध्वस्त झालती मुळात व्यसनाधीनतेमुळं। एका दारूच्या बाटलीत एका मुलीचं लग्न जमत होतं। बापरे। मुलांनी दारू आणायची, गावकरी कारभारी शाळेत बसून दारू प्यायची, आणि त्यातूनच दुर्दैवाने एक खुनासारखी घटना घडली होती। आणि मग हे करताना लक्षात आलं की मुलांना व्यसनं घरातलीच व्यसनी माणसं लावतात, म्हणून मग जी मुलं खाऊला पैसे दिले ना ते घेऊन यायचे। मग आम्ही त्यांना सांगितलं खाऊच्या अर्धे पैसे आई बाबांसाठी, आणि मग आता 14-15 लाख रुपये एक ते पहिली ते 10वीच्या मुलांचे त्यांच्या अकाउंटमध्ये जमा आहे सध्या, खाऊचे अर्धे पैसे आई बाबाच्या नावाने। आणि याचा परिणाम असा झाला
की मुलांकडे पैसे हातात आल्यावर त्याचा मिसयूज होत नाही. आणि आपली जी महाराष्ट्राची वारकरी परंपरा आहे, अखंड हरिनाम सप्ताहाच्या माध्यमातून मुलं आम्ही कनेक्ट करून दिली. वा. म्हणजे जसं तुकोबारायांनी 375 वर्षापूर्वी वैकुंठ गमनाला जाताना सांगितलं, कोण आम्हापुषे शिनोला भागलो तुझवी न उपजे पांडुरंगा, कोणापाशी आम्ही सांगावे सुख दुःख, कोण तहान आणि भूक निवारी. क्या बात. काय वेगळं पण निवळ वर्गण्या जेवणावळी आणि मंडपाच्या बाहेर पडल्या तर आहे तशी वृत्ती. उपयोग काय? म्हणजे आपलं प्लॅनिंग अतिउत्तम आहे, बजेट अतिउत्तम आहे, समस्या जमिनीवर आहे. म्हणजे जमिनीवरच्या समस्या सोडवायच्या असतील तर जमिनीवरची माणसं तिथे आपण कनेक्ट केली पाहिजे. नाही हिवरे बाजारमध्ये कोणीही मला BPLचं कार्ड द्या म्हणून, दारिद्र्याचंच कार्ड मला द्या, कोणी येत नाही म्हणायला. आणि दुसरीकडे ज्याच्या घरात 2 ट्रॅक्टर असो तो BPL खाली असो आणि ट्रॅक्टरचा ड्रायव्हर APL असो, जो रोजंदारीवाल्याला असो. म्हणजे आपल्या योजनांचं डिझाईनच मतपेटी भोवती घेतलेलं आहे. म्हणून आम्ही हिवरे बाजारमध्ये प्रधानमंत्री आवासचं घरकुल सुद्धा कोणी फुकट घेत नाही. कारण आज समाज एकदम पंगू झाला आहे. आणि 2019 पर्यंत शेती पंपाचं वीज बिल सुद्धा आमचं 100% भरलं जात होतं. घराचं 100% भरतात. कारण काय लोकांना इतकं पंगू केलंय की धान्य रेसिंगवर मिळतंय आणि पैसे वाटूनच सत्य जायचा जो मार्ग आलाय शॉर्टकट, हा खूप धोकादायक आहे. त्यामुळं माणसांची क्रय शक्ती कमी होत आहे. पण हे एका पक्षाला दोष देण्यात अर्थ नाही. जो सत्य तो बाहेर जातो तो मग आम्हाला सत्ता द्या, आम्ही एवढं फुकट वाटू. आणि मग जो सत्यता आहे मग त्यालाही त्याच मार्गाने जावं लागतं. म्हणून कॉमन अजेंडा जोपर्यंत सर्व पक्षी होत नाही, पाणी, पर्यावरण, माती, नशामुक्ती. आता लहान मुला जरी विचारलं ना एवढ्या छोट्या, लगेच तुकाराम मुंडेंचं नाव घेतो. काय वेगळं काय केलं? आज तुकाराम मुंडे साहेबांचं आता इथून पुढे मग म्हणायचो एवढ्या वर्षात एवढ्या बादल्या, पण त्यांच्यामुळं आरोग्य आणि ती चर्चा पेपरला येते ना. बरोबर. आताशी त्यांचा बदलीचा रेट 250 कोटी गेला आणि ते अजून वर्षभर राहिले ते 1000 कोटीवर जाईल. बरोबर आहे. आणि मग असं जोपर्यंत घडतंय ना तोपर्यंत आपल्या सामाजिक प्रश्न सुटू शकत नाही. लक्षात घ्या. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने शुद्ध भावनेने पुढे येऊन ही माझी जबाबदारी आहे. आज प्लॅस्टिकचं एवढी मोठी समस्या आहे, मातीच्या आरोग्याची एवढी मोठी समस्या आहे आणि कमी पावसात जो कमी काळात जास्त पाऊस पडतो, सगळा मातीतला सेंद्रिय कर्ब घेऊन चाललाय. त्यामुळे मातीचं आरोग्य सुद्धा धोकादायक पातळीवर आहे. म्हणून आपल्याला सर्वांनी मिळून कुठेतरी एका ठिकाणी जबाबदारी निश्चित करून चालणार नाही. आपल्याला प्रत्येकाला ह्या चुकाची जबाबदारी स्वीकारून आपण इथून पुढे त्या पद्धतीने काम करणं खूप गरजेचं आहे. गावातली मुलं, गावातील महिला आणि शेतकरी एकत्र आले की आपल्याला काही, आणि एक गाव किती काळ एक 2-2च गावाची चर्चा करायची. राजेंद्र सिंहजी थकून जाते ना मी थकून जाऊ, आणि आदरणीय अण्णासाहेब हजारेंना तर थकावलं सर्वांनी. म्हणून सामाजिक कार्यकर्ते जे उभे राहतात त्यांच्या विचाराला कृतीची जोड देणं गरजेचं आहे. आणि ते जर आपण केलं तरच मोठी चळवळ होऊ शकते. खरोखर आहे. आणि आम्ही काही असंच म्हणजे गेली 25-30 वर्षापासून आम्ही नेहमी एकत्र आहोत. बरोबर. कुठे ह्या टोकाला किंवा त्या टोकाला आम्ही बऱ्याच वेळा हवाई मार्गातच असतो. खरोखर आहे. मात्र आजच्या या संकल्प संवादामध्ये आपल्याला सगळ्यांना काय गवसलं मित्रांनो, एक गोष्ट लक्षात आली की जे जुनं आहे तेच सोनं आहे, तेच टिकवलं तर पुढच्या पिढी देखील समाधानी राहतील. दुसरीकडे एक गोष्ट समजायला मिळाली की जलसमृद्ध विदर्भ 2035चा संकल्प करण्यासाठी आपण सगळेजण या सभागृहामध्ये उपस्थित आहोत. आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी स्वतः डॉक्टर राजेंद्र सिंगजी होते आणि पोपटराव पवार देखील होते.
पद्मश्री आहेत ते, यांनी मॅगसेस पुरस्कार विजेते आहेत ते. मात्र यांच्या मार्गदर्शनातून, यांच्या अनुभवातून आपण सगळ्यांनी शिकून या पुढच्या काळामध्ये महासागर जलसमृद्ध विदर्भ 2035 मध्ये सहभागी होऊयात. आज तो संकल्प सगळ्यांच्या साक्षीनं करूयात आणि आपला विदर्भ, आपला महाराष्ट्र, आपला देश पुन्हा एकदा पुनरुज्जीवित करूयात या संकल्पासह तुम्ही दोघेही आलात आणि आम्हाला मार्गदर्शन केलं वेळात वेळ काढून. त्यासाठी आपल्या दोघांचेही विदर्भवासियांकडून, नागपूरच्या नागरिकांकडून खूप खूप धन्यवाद, मनःपूर्वक धन्यवाद.